करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। कृपाकटाक्षाची या किरणे मोहसमुद्राचे आटणे घडे जये त्या श्रीकृष्णे वंदूतया ते। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। सर्ववेदान्तसिद्धान्त गोविन्दं परमानन्दं सद्गुरुं प्रणतोऽस्म्यहम्। हरि ओम तत्सत्। आपलं विवेक चुडामणी मधलं वैराग्याच्या संदर्भात चाललेलं होतं की पूर्णपणे वैराग्य प्राप्त झाल्याशिवाय आत्मानंद येणार नाहीये, आणखीन आला तरी तो टिकणार नाहीये. वैराग्या वाचून काही ज्ञानासी तगण्याची नाही असं आपल्याला माऊली पण सांगतात. समर्थही सांगतात की वैराग्य नसता योग्य परमार्थ नव्हे, कारण वैराग्यापर्यंत ते नाही भाग्य. वैराग्य हर प्रयत्न करून आपल्याला कमवायला लागतो आणि तेच परमार्थात मला वाटतं सगळ्यात कठीण गोष्ट आहे, कारण आपलं मन ना नॅचरली अगदी विषयांकडे धावत असतं. बहिर्मुख इंद्रिय करून ठेवलेली आहेत ना ब्रह्मदेवानी. त्यांना ब्रह्मदेवानी जे केलेलं आहे त्यांनी अर्थात आपल्याला क्रियमाण स्वातंत्र्य दिलेलं आहे की मी बहिर्मुख केलीत, पण तुम्ही प्रयत्न केलात तर ती अंतर्मुख होऊ शकतात. करा प्रयत्न. त्यांनी एवढी सोय आपली करून ठेवलेली आहे, पण आपण त्याचा फायदा घेतो की नाही हे आपल्यावर आहे. याला धैर्य लागतं. विषयांपासून मनाला आवरायला जे रोजचं आपलं लहानपणापासून आपण करत आलोय, तर त्याच्यापासून दूर व्हायला, ते मिथ्या आहे हे ठरवायला धैर्य लागतं. हे धैर्य मन जर का बळकट असलं तर होतं. कमकुवत मनाचं हे कामच नाही. माझ्याच्याने होणारच नाही असं रडगाणं गाणाऱ्यांचं हे कामच नाही. का नाही होणार, झालं पाहिजे असा जो निश्चय करून ह्याच्याबद्दल पुढे जातो ना, त्याला हे शक्य होतं. आणि हा निश्चय करण्यासाठी आपल्याला त्याचं महत्वही पटायला लागतं. महत्व पटल्यानंतर तेवढं अंगात धैर्य लागतं ते सांभाळायला. निश्चय लागतो बुद्धीचा. हे सगळं जर का असलं तर जमतं. आणखीन हा धैर्य म्हणा, हा निश्चय म्हणा, हे सगळं येण्यासाठी बुद्धी शुद्ध असायला लागते, शांत व्हायला लागते. नाहीतर बुद्धी शुद्ध नसली तर काय करायचं आहे, परमार्थ काय त्याच्यातनं मिळणार आहे, मला इथे जे मिळत आहे ते मी घेणार आहे, या पद्धतीने विचार चालतात. विरक्त जो असतो तोच फक्त अहंकार वगैरे देखील सगळं टाकायला सक्षम असतो. विरक्त म्हणजे इथे आता अंतस्त्याग आणखी बहिर्त्याग हे दोन्ही आपलं चाललेलं आहे. की आधी विषयांपासून, स्थूल विषयांपासून मन हळूहळू आवरायला लागतं. आतले जे विषय असतात ते जास्त त्रासदायक असतात. त्याला जीवकृत द्वैत आणखी ईश्वरकृत द्वैत ह्या दोन्ही बद्दलच आपल्याला वैराग्य सांभाळायला लागतं. ईश्वरकृत द्वैताविषयी एक वेळ ठीक आहे, जमेल, पण जीवकृत द्वैताचं वैराग्य आणणं हे खूप कठीण आहे. जीवकृत द्वैत म्हणजे काय? घराच्या दगड विटा सगळं ईश्वरकृत द्वैतात आलेलं आहे. म्हणजे ईश्वराने जे निर्माण केलेलं होतं, जी सृष्टी निर्माण केलेली आहे, पृथ्वी आप तेज वायू आकाश, त्याच्यातूनच हे दगड बिगड मला मिळाले. सिमेंटमध्ये पाणी घातलं, घर बांधलं.
तोपर्यंत सगळं ठीक आहे. पण हे मी बांधलेलं आहे, हे माझं आहे, हे जीवकृतद्वैत आहे. जो आपण प्रोजेक्शन म्हणूया किंवा आपण जी त्याच्याबद्दलची भावना करतो, माणसं म्हणा, वस्तू म्हणा, हे माझं आहे, हे त्याचं आहे, माझं जाऊन चालायचं नाही, त्याचं गेलेलं चालेल, अनेक पद्धतींनी आपला असा चालतो. आणखीन मग माझं जाऊन चालायचं नाही म्हटल्यावर गेलं तर दुःख व्हायला लागतं, त्याचं गेलं तर सुख वाटत असेल. ह्या ज्या सगळ्या गोष्टी ह्या जीवकृतद्वैताच्या, मी आणि माझं हे जे आहे जीवकृतद्वैत आहे. पंचदशीत वगैरे एक उदाहरण दिलेलं आहे की स्त्री जी आहे ती स्त्रीच आहे, पण तिला पत्नी, मुलगी, आई, बहीण वगैरे नावं एकाच स्त्रीला वेगवेगळी दिली जातात. ती सापेक्षतेने दिली जातात, नात्याच्या संबंधाने दिली जातात, तिच्याकडे पाहायचा दृष्टिकोन वेगळा असतो, तिचा उपयोग वेगवेगळा असतो. याला जीवकृतद्वैत म्हणतात. स्त्रीला निर्माण केला ईश्वराने, ते ईश्वरकृत आहे, पण तिच्याकडे काय दृष्टीने बघतोय ते जीवकृतद्वैत आहे. एकनाथ महाराजांची एक गोष्ट आठवली की त्यांना त्रास देणारे गावात काही लोक होते. त्यांनी एका ब्राह्मणाला सहकुटुंब एकनाथ महाराजांच्याकडे रात्रीच्या वेळेस जायला सांगितलं आणि सांगितलं की तिथे जाऊन भोजन, राहायला वगैरे सगळं ते सोय करतील तुमची. फक्त त्या लोकांनी काय केलं की बाहेर लाकडं असतात नेहमी रचलेली, पूर्वी शहरात माहीत नसेल हे, पण खेड्यामध्ये वळसणीला म्हणजे घराच्या बाहेर पडवीत म्हणा किंवा त्याच्याही बाहेर लाकडं अशी एकावरती एक रचून ठेवलेली असतात. फाटी म्हणतात, म्हणजे चुलीच्यासाठी फोडलेली लाकडं. पूर्वीच्या काळी काही गॅस बीस नव्हते, लाकडांवरती स्वयंपाक व्हायचा. तर ती लाकडं अशी छान रचून ठेवलेली असायची. पावसाळ्याच्या आधी तर मोठा ढीग असायचा, कारण पूर्ण 4 महिने पुरायला लागतात. आणि ह्या लोकांनी काय केलं की त्या लाकडांवरती सगळ्या बाहेरच्या पाणी मारले, सगळी ओली केली आणि ह्याला पाठवलं. आता स्वयंपाक करणार कसा, लाकडं तर ओली आहे. गिरिजाबाई म्हणाल्या की काय करू मी आता. एकनाथ महाराज म्हणाले की का, आपल्याकडे लाकडं काय कमी आहेत का, तो पलंग आहे त्याचं काय करायचं. सुंदर शिसवी पलंग होता, त्यांना तो पलंग न दिसता त्यातलं लाकूड दिसलं. हा कसा मोडू दिसलं नाही, त्याचा उपयोग काय, लाकूड जळतं, वापरात आहे. इथे उपयोग त्याचा जो त्यांनी करून घेतला, त्याच्याकडे पाहायची जी त्यांची दृष्टी होती, हे माझं आहे, किती सुंदर आहे, शिसव सारख्या महाग लाकडाचा बनवलेला आहे, काही नाही, ते लाकूड आहे, चुलीत लाकडाची गरज आहे, घ्या. ह्याला वैराग्य म्हणतात. ह्याला मी, माझं, हे चांगलं, हे वाईट विचार नाही येतो. इथे जीवकृत द्वैताचा संबंध नाही. जे माऊली म्हणतात की मी माझी ऐसी आठवण, विसरले जयाचे अंतःकरण, पार्था तो संन्यासी जाण निरंतर. म्हणजे एकनाथ महाराज गृहस्थाश्रमी असले तरी देखील ते संन्यासी होते. साधू असे असतात. आणि हा जो त्याग आहे, कसला त्याग, जीवकृत द्वैताचा. मी जे ठरवलेलं आहे, मी जी नावं दिली आहेत, मी जे त्यांना माझं म्हणतेय, ते सगळं विसरायचं. ती एक वस्तू आहे, ईश्वरी राज्यातली आहे, त्याचा उपयोग आहे. आणखी शेवटी सगळं जे आहे ते ब्रह्मरूप आहे, हा त्यांचा दृष्टिकोन असतो. असा जो विरक्त आहे, तर गेल्या वेळेस आपण पाहिलं की विरक्त एव शक्नोती त्यक्तुम ब्रह्मणी निष्ठित, म्हणजे केवळ असा विरक्त जो आहे तर तो
हे सगळं टाकून द्यायला समर्थ होतो. आणखीन तो ब्रह्माच्या ठिकाणी स्थिरावतो. म्हणजे मी ब्रह्म हे त्याचं सहज होऊन जातं. सहज झालेलं सुद्धा सहज होऊन जातं. म्हणजे आता मला जाणवत नाहीये ना मी ब्रह्म आहे ते. एवढं जाणवत आहे ना, म्हणजे अजून कुठेतरी खोट आहे. मला आता जाणवत नाहीये ही जाणीव सुद्धा चालणार नाही. याचा अर्थ ती जाणीव आहे. सूक्ष्म स्तरावरती ती जाणीव आहे, ती सुद्धा चालणार नाही. आणखीन हे कधी होणार आहे? तर अहंकार समूळ गेल्यावर. अहंकाराच चाललेलं आहे सतत. मग पुढल्या ह्याच्यात सांगतायत 376 मध्ये की वैराग्य बोधौ पुरुषस्य पक्षिवत पक्षौ विजानीहि विचक्षरत्वम विमुक्ती सौधाग्र लताधिरोहणम ताभ्याम विना नान्यतरेण सिद्ध्यते. उदाहरण देत आहेत. एक म्हणजे वैराग्य आणि बोध. विवचन आहे ना, वैराग्य बोधौ. वैराग्य आणि बोध हे जे दोन आहेत ते आधी शिष्याला विवेकी म्हणून बोलत आहेत. शिष्याला विचक्षण म्हणतात. विचक्षणत्व, हुशार आहेस, विवेकी आहेस. तर हे तू लक्षात घे की संपूर्ण बाह्य आणखीन अभ्यंतर म्हणजे जीवकृतद्वैत आणि ईश्वरकृतद्वैत हे सगळं जेव्हा जातं त्यावेळी वैराग्य आणि बोध दोन्ही. वैराग्य बोध बरोबर जाणाऱ्या गोष्टी. वैराग्य परिपूर्ण असलं तर बोध परिपूर्ण असतो. त्याला इथे पक्षाच्या पंखांची उपमा दिलेली. पक्षी आहे, आपल्याला माहितीये 2 पंख असतात त्याला. जर का दोन्ही पंख चांगले असले तर तो आकाशात झेप घेऊ शकतो. पण जर का एकच पंख त्याचा चांगला असला, एक नसलाच किंवा कमकुवत असला तर काय होईल? आपल्या बाबतीत सुद्धा पॅरालिसिस होतो. पॅरासिस म्हणूया, विकनेस आलेला आहे एका पायाला. तरी देखील तो माणूस नीट चालू शकतो का? नाही. पॅरालिसिस झालं एका पायाचं, त्याला नाही नीट चालता येणार. एका गोष्टींनी होणार नाही. एका हाताने टाळी वाजते का? नाही. तिथेही 2 लागतात. बोलायचं आहे, मी माझ्याशी बोलते, पण मी माझ्याशी बोलते म्हणजे स्वतःला तिथे आणखीन वेगळं करते. एक मन दुसऱ्या मनाशी बोलतं, द्वैत लागतं. तसं ह्या इथे वैराग्य आणि बोध ह्याला द्वैत म्हणता येणार नाही. कारण वैराग्य जेव्हा परिपूर्ण होतं त्यावेळी बोधाला वेळ लागत नाही. आणखीन एकदा बोध झाला की सगळं एकरूप होऊन जातं, सगळं ब्रह्मरूप होऊन जातं. पण मानवी द्वैत तर तिथे आहेच. म्हणून मोक्ष रूप इथे उदाहरण जे दिलेलं आहे तर राजवाड्याच्या उंच शिखरावरती वेल गेलेली आहे. आणखीन त्या वेलीवरती चढायचं असलं, दोन्ही शाबूत लागतात, वैराग्य आणि ज्ञान. किंवा उंचावरती अगदी राजवाड्याचंच उदाहरण दिलंय. एका पंखाने त्या पक्षाला उडता येणार नाहीये, त्याला दोन्ही पंख शाबूत पाहिजे. तसं वैराग्य आणि ज्ञान ह्या दोन्ही वाचून एकट्या ज्ञानाने किंवा एकट्या वैराग्याने मोक्ष सिद्ध होणार नाही. सहजावस्था जी आहे, परिपूर्णता जी यायला हवी आहे, खरी विमुक्ती जी आहे ती एकाने येणार नाही. आणखीन ह्या दोन्ही बरोबर एक गोष्ट येते, शांती येते. तिन्ही बरोबर पाहिजे ती. जसा वैराग्य असतं, जसा बोध असतो, तशीच शांती पण असते. तीही त्याच्यात येतेच ज्या वेळे हे दोन्ही बरोबर येतात तेव्हा शांतीला यायला वेळ नाही लागत. कारण वैराग्य असलं तर शांती आहे ना.
बोध असला तर पराशांती आहे. वैराग्य असला तर शांती का? कारण माझं सगळ्या गोष्टींच्या मागे धावणं थांबतं. मिळालं नाही तर संताप येणं थांबतं. दुसऱ्याकडे असली माझ्याकडे नाही मत्सर वाटणं थांबतं. शांती येऊन माळ घाली, असा शब्दप्रयोग केलेला आहे. जो असा वैराग्य संपन्न असतो, बोध ज्याला होतो, त्याला शांती येऊन माळ घालते, स्वतःहून वरते. अत्यंत वैराग्यवत समाधी समाहितस्यैव दृढ प्रबोधा प्रबुद्ध तत्वस्य हि बंध मुक्तीर मुक्तात्मनो नित्य सुखानुभूती. एक एक अशा छान पायऱ्या सांगितल्या की जो ज्याला तीव्र वैराग्य आलेला आहे त्याला समाधी सहज साध्य होतो. कारण काय? मन इकडे तिकडे धावायचं थांबतं. जेव्हा वैराग्य परिपूर्ण येतं तेव्हा मन धावणार आहे कशासाठी, मन कशाला धावतं याचं अट्रॅक्शन वाटतं, तिकडे मन गेलं. हे त्याच्याहून जास्त बरं आहे नाही का? तिकडे धावले. आज मला त्याची गरज नाही, ह्याची गरज आहे, ताबडतोब त्या बाजूला गेलं. म्हणजे जे आपल्याला इच्छा, आशा, वासना सगळे एकात एक तशीच नावं आहेत. ह्या जोपर्यंत आपल्या जात नाहीयेत तोपर्यंत आपल्याला शांतपणे बसता येणार नाही. आणि जोवर चित्त शांत नाहीये, जोपर्यंत ते शुद्ध नाहीये, तोपर्यंत समाधी साध्य होणं शक्य नाहीये. झाला तरी टिकणार नाहीये तो बोध. कारण पुन्हा मन धावणार आहे आपलं विषयांच्या मागे. ते जर का धावायला नको असलं तर वैराग्य परिपूर्ण पाहिजे. म्हणून अत्यंत वैराग्यवत म्हटलंय. कौपिनवंत खलु भाग्यवंत म्हणून शंकराचार्यांचा एक पूर्णपणे श्लोकांचा हा एक गट आहे, प्रकरण आहे. का भाग्यवंत आहेत? त्यांचा जो आनंद आहे तो सगळ्यात जास्त असतो कारण त्यांना कुठचीही इच्छा शिल्लक नसते. कसलीही इच्छा नाहीये. इच्छाच नाही तर मग दुःख होण्याचा संबंध आला कुठे? जे येईल ते स्वीकार्य जर का आहे तर दुःखाचा संबंध आलाच कुठे? जे होतं त्या गोष्टी मला मान्य नसतात म्हणून मला दुःख होतं. समजा मला ताप आला, असा कसा ताप आला, मला आज बोलायचं होतं, आता खोकला जरा आला. मध्ये खोकला येणं हे शोभतं का? असं ताबडतोब माझ्या मनात येणार. म्हणजे जरा कुठे इकडचं तिकडे झालं की अस्वस्थ व्हायला होतं. तसं झालं तर चित्त कसं काय राहणार आहे? समाधीस्थ कसं होणार आहे? म्हणून मुख्य चित्ताची प्रसन्नता सांभाळायची, चित्ताचं आपल्या वैराग्य सांभाळायचं, चित्त भगवंताच्या ठिकाणी जडवून ठेवायचं. चित्त जी गोष्ट आपल्याला आवडते त्याला कवटाळून बसलेलं असतं, त्याच्या भोवती फिरत असतं गाण्याच्या बैलासारखं. पाहिलाय का कधी गाणं? आपण केवळ आपलं त्या पद्धतीने बोलायचं, वाक्प्रचार आहे. एक खांब असतो किंवा आपण शेतामध्ये म्हणा, तेही आता शिल्लक नाहीये, खळं असायचं, तिथेही असा बैल गोल गोल फिरायचा. घाण्याचं म्हणजे अं मोठं असं लाकडी उखळासारखं म्हणूया तसं असतं. त्याच्यात एक मुसळासारखा मोठा दांडा असतो, त्या दांड्याला असा आडवा दुसरा दांडा असतो, त्याला बैल जोडलेला असतो. त्या मोठ्या उकळाच्या ह्याच्यात तेलाच्या बिया, म्हणजे शेंगदाणे म्हणा, तीळ म्हणा, ज्याचं तेल काढायचंय तो पदार्थ असतो. आणि त्याच्यामध्ये तो मोठा दांडा, त्याला गोल असतो, तो असतो, म्हणजे रगडा पाहिला असेल. आणि तो बैल असा गोल 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 हिंडतो. त्या बैलाच्या हिंडण्यामुळे तो जो मधला मोठा दांडा आहे तो असा त्याच्यातच त्या उखळाच्या ह्याच्यात गोल गोल फिरत राहतो. आणि त्या ज्या बिया आहेत तर त्या दाबत राहतो, चेचत राहतो, त्याच्यातून तेल गळत राहतं.
जे तिथनं बाहेर काढायची सोय केलेली असते, त्या बैलाला आजूबाजूचं दिसू नये, इकडे तिकडे त्याने जाऊ नये म्हणून अशी झापडं लावलेली असतात. फक्त समोरच त्याला दिसायचं. आणखीन गरज पडली, तो हलत नसला तर त्याच्या समोर एक अशी पेंढी दोऱ्याने टांगून ठेवलेली असते गवताची, की त्याच्या आशेने तो पुढे जाईल. तो हल्ला की ती पेंढी पण पुढे जाते, गवत पण पुढे जात आहे, त्याच्या पाठोपाठ बैल पण जातोय. त्याला हे कळत नाहीये की ती कायम तेवढ्याच अंतरावरती राहणार आहे, आपण कितीही हिंडलो तरी. त्याला त्या पदार्थाचा मोह असतो आणि त्यामुळे तो सतत हिंडत राहतो, सतत चालत राहतो, आपलं काम होत जातं. आपण असे त्या बैलासारखे जुंपलेले आहोत, विषयांना आपण जुंपलेले आहोत, संसाराला जुंपलेले आहोत. आजूबाजूचं काही पाहिजे नाही, परमार्थ देव छे, आम्हाला काही त्याची गरज नाही, आमचं सगळं छान चाललंय. म्हणजे देवाची गरज फक्त बिघडल्यावर असते असं दिसतंय, तोपर्यंत नसते. देवाची गरज कायम आहे. आणखीन जोपर्यंत चांगलं आहे तोपर्यंत देव प्राप्त करून घेणं सोपं आहे. कारण परिस्थिती बिघडल्यानंतर त्या दुःखाच्या ह्याच्यात दुःख विचाराने त्यावेळेस टाकलेलं नसतं. त्या दुःखाच्या मध्ये परमात्म्याची प्राप्ती करण्याचा स्वास्थ्य मनाचं कुठून येणार आहे? जोपर्यंत चांगलं आहे तोपर्यंत शक्य आहे. खरं सांगायचं तर कुठच्याही परिस्थितीत शक्य आहे, इच्छा पाहिजे, हे सत्य आहे. हा विचार सतत पाहिजे. आणि ऐसी हे विचाराची कामे उगेच भ्रमो नये भ्रमे जगती ईश्वरे अनुक्रमे सकळ केले. माझं काही नाहीये, जगदीशाने केलेलं आहे, हे आतमध्ये पक्क पाहिजे. असं जेव्हा सगळं होतं तर त्यावेळी आपण ती झापडं बांधून त्या पेंढीच्या मागे गोल गोल फिरत नाही, विषयांच्या मागे धावत नाही. मग जे करायला हवं ते आपण करतो. काय करायला हवं? चित्ताला एकाग्रता फक्त ईश्वराच्या ठिकाणी केली, ब्रह्माच्या ठिकाणी केली, सोहमच्या ठिकाणी केलेली, तिथे एकाग्रता केली आणि शेवटी समाधी प्राप्त करून घेतली. आता ही जी एकाग्रता आहे, ह्या एकाग्रतेला आपण ध्यान म्हणतो. एका विषयाच्या ठिकाणी चित्त समाहित करणं, एकत्र करणं, त्याचे 10 वाटाने धाव जी आहे ती बंद करणं, एक वाट समोर धरणं, त्याला ध्यान म्हणतात. त्याच वाटेने आजूबाजूचं काहीही दिसत नाही, जोपर्यंत आजूबाजूचं तिथलंच काहीतरी दिसतंय तोपर्यंत धारणा आहे. त्या प्रदेशात आहोत आपण, मान्य आहे. समजा राम आहे, मी रामाचं नाम घेत ध्यान करायचा प्रयत्न करते, तर मग जोपर्यंत सीता, लक्ष्मण, हनुमंत, अयोध्या, रावण, हे सगळं आठवत आहे, युद्ध जोपर्यंत आठवतोय, वनवास आठवतोय, राज्याभिषेक आठवतोय, हे सगळं जोपर्यंत आठवतोय तोपर्यंत त्याला धारणा असं नाव आहे. म्हणजे आपण त्या प्रदेशात आहोत. पण ज्यावेळे फक्त रामावरती लक्ष केंद्रित होतं, बाकीच्या सगळ्या गोष्टी माझ्यापासून दूर जातात, चित्तातनं दूर जातात, फक्त रामावरती केंद्रित झालंय, असं ज्या वेळेस होतं त्यावेळी त्याला ध्यान म्हणतात. आणि ज्यावेळी राम आणि मी एकरूप होतो, दुसरं कोणी उरतच नाही, राम पण उरत नाही, मी पण उरत नाही, त्यावेळी त्याला निर्विकल्प समाधी असं म्हणतात. असा समाधी प्राप्त व्हायचा असला तर अत्यंत वैराग्यवत समाहितस्यैव दृढ प्रबोध. समाहित म्हणजे चित्त एकत्र व्यवस्थित ठेवलेलं आहे, त्याचं धावणं बंद केलेलं आहे, पूर्णपणे धावणं बंद केलेलं आहे. इथे बसल्या बसल्या बोलत असताना सुद्धा तिकडे आवाज आल्याबरोबर माझं चित्त तिथे गेलं. कसला आवाज आहे? नळ तर सुट्टा नाहीये ना, ताबडतोब चित्त जाऊन आलं. हे समाहित चित्त म्हणता येईल का?
नाही म्हणता येणार. ऐकायला आलंच कसं, ज्या वेळेस मी आता बोलतेय तर माझं लक्ष बोलण्यावरती केंद्रित पाहिजे, पण तरी पण मला ऐकू येतं, कारण मी कान बंद नाही ना करू शकत, त्यामुळे मला ऐकू येतं. पण ऐकू आल्यानंतर त्याच्याबद्दल विचार जेव्हा होतो तेव्हा माझं बिघडलंय. ऐकू येतं ते तिथल्या तिथे सोडून देता आलं पाहिजे, मग ध्यान बरोबर जमत आहे. त्याचा विचार न करता जे काय बाहेर ऐकू येत आहे म्हणूया, दिसतंय म्हणा डोळ्यांच्या समोर, कसलाही विचार न करता चित्त जर का त्या रामाच्या ठिकाणी राहिलं तर ध्यान जमायला लागतं, नाहीतर ध्यान जमणार नाही. आणि ध्यान जमलं नाही तर समाधी कुठून जमणार आहे? ध्यानामध्ये एकाग्र असतं चित्त आहे ते, ती मूर्ती किंवा सोहम म्हणा, ओम म्हणा, काही जे आलंबन असेल ते ते आहे तिथे, म्हणजे त्रिपुटी आहे तिथे ध्यानामध्ये. हळूहळू त्रिपुटीतनं आपण आणखीन सूक्ष्मात शिरायला लागतो, आणि त्यावेळी सहा फक्त राहतं किंवा फक्त दैवत राहतं, माझी जाणीव कमी व्हायला लागते. म्हणजे मी नाम घेतेय ही जाणीव कमी व्हायला लागते. आणखीन आपण खोलात गेलोय, सूक्ष्मात गेलो, आणि नंतर ती रामाची जाणीव देखील जाते. सूक्ष्म, अत्यंत सूक्ष्म जाणीव असते, ती पण जाते जिथे आपण निर्विकल्प समाधीत प्रवेश करतो. ही निर्विकल्प समाधी जी आहे, तर हे ब्रह्मात्मिक साक्षात्कार असं त्याला म्हटलेलं आहे. बंधमुक्ती आहे. बंधमुक्ती वास्तविक बुद्धिनिश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपण आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण हरनिशी, हे जे माऊलींनी सांगितलेलं आहे, त्याने देखील आपल्याला मुक्ती आहे, निश्चित आहे. पण तसा अनुभव जर का प्रत्यक्ष हवा असला, प्रत्यक्ष निर्विकल्प समाधी हवा असला, तर त्यासाठी हे सगळे पथ्य आहेत. एका जागी स्थिर बसायचं आहे, चित्त समाहित करायचं आहे, धारणा ध्यान समाधी तिथपर्यंत पोचायचं आहे, आणि नंतर जी आहे ती ती हळूहळू पक्की करायची. पक्की करायची म्हणजे काय? रोज एकदा तरी तिथे हात लावून यायचं आहे. अखंड आपण त्या समाधीत राहू शकत नाही, प्रारब्ध आपल्याला बाहेर खेचणारच आहे. क्षण दोन क्षणात आपल्याला खेचणार आहे, तो सुद्धा जास्त मी पिरियड म्हणते, अर्धा क्षण. त्याच्यातनं आपल्याला पुन्हा मी पणावरती आणणार आहे, पण तो मी बाधित असतो हे लक्षात घ्यायचं. मी म्हणतेय पण मी देह नाहीये. मी स्वतःला अमुक अमुक एका नावाने म्हणते, ते नाम त्या देहाला दिलेलं आहे, ते मूळ त्याच्यासह मी जन्माला आलीये का? नाही. नंतर मला ते नाव मोठ्या माणसाने ठेवलं, आणि मग मी त्या नावाने ओळखले जायला लागले. इच्छा असली मला तर मला नाव बदलता येतं की नाही? म्हणजे आम्ही एकरूप नाही आहोत, पण मला माझं स्वरूप बदलता येणार नाही. मी ब्रह्म आहे हे माझं बदललं जाणार नाही. मी ब्रह्म आहे आणि आहेच आहे, हा निश्चय टिकायला लागतो. हा निश्चय ज्यावेळी टिकतो त्यावेळी मी देह आहे ही आपली भावना जायला लागते. मी देह आहे भावना गेली की हळूहळू जग सत्य आहे ही पण भावना जाते. देह हा जगाचा भाग आहे. जगाच्या सत्यत्वाकडे देखील आपण नाही, हे कायम टिकणारं नाही, कायम सुख देणारं नाही, हे ईश्वराने बनवलेलं आहे. पुढे होतं हे भासमान आहे, हे खरं नाहीये, हा अध्यास आहे. म्हणजे गेलं अट्रॅक्शन त्याचं, जे खरं नाहीये त्याच्या मागे आपण धावणार आहोत का? अजिबात धावणार नाही. म्हणून हा जो अशा पद्धतीने विचार आहे, बुद्धिनिश्चय आत्मज्ञान का म्हटलंय, असा बुद्धीचा निश्चय व्हायला लागतो, आणि मग ते आत्मज्ञान स्थिरावतं. जोपर्यंत केवळ समाधी काळी, म्हणजे बैठकीच्या समाधी काळी आत्मज्ञान होत आहे, तोपर्यंत ते दृढ नाही. त्याच्यासाठी हा विचार आपला पक्का व्हायला लागतो, देह तादात्म्य नष्ट व्हायला लागतं,
जग सत्य नाहीये हे स्थिर व्हायला लागतं. मी केलं, माझ्यामुळे झालं, मग भोग पण मलाच मिळणार आहेत. हवे असो किंवा नसो, ते मलाच मिळणार आहेत. हे सगळं हळूहळू हळूहळू जात, कारण मी ब्रह्मरूप आहे. मग मी म्हणून कोण आहे? समर्थांचं एक खूप छान हे आहे की एक ब्रह्म आहे, दुसरी प्रकृती, तिसरा आपण कोण चोर आणीला मध्ये. एक ब्रह्म आहे, दुसरी प्रकृती आहे म्हणजे माया आहे. तिसरं आणलं कुठलं? मीपणा आला कुठनं तुझा? देह आहे म्हणजे प्रकृती आहे, जग आहे म्हणजे प्रकृती आहे, त्याच्या मागे ब्रह्म आहे. आपण कैचा चोर आणीला मध्ये चोर म्हणतायत ते अहंकाराला. मी कोणीतरी वेगळा आहे, माझ्या भोगासाठी हे हवाय, हे सगळं वैराग्याच्याही अगेन्स्ट आहे, आणखीन ह्या विचाराच्या देखील पूर्णपणे विरुद्ध आहे. म्हणून स्वतःचा विचार जेव्हा जेव्हा मनात येईल ना, तेव्हा तेव्हा ईश्वराच्या विचाराने त्याला शह द्यायचा. जेव्हा जेव्हा अमुक एक हवं म्हणून विचार येईल, तेव्हा तेव्हा त्याच्या नाशिवंत आहे, नश्वर आहे, शह द्यायचा त्याला, ईश्वराचा विचार करायचा. बुद्धिबळातलं माहितीये ना, शह दिला की राजाला तिथनं हलाला तरी लागतं, किंवा जो जी सोंगटी, हत्ती घोडा प्याद जे कोण असेल, जे शह देत त्याला तरी मार्गातून हटवायला लागतं. आपल्याला तसंच करायला लागतं. जेव्हा मनात काहीही असले विचार येतात, तेव्हा त्यांना एकतर हटवून द्या, किंवा माझं चित्त ईश्वराच्या ठिकाणी ठेवा. त्या राजाला तरी हलवा म्हणजे. असं जर का आपल्याला करता आलं, तर आपलं चित्त अखंड तिथे राहतं. आपला निश्चय दृढ व्हायला लागतो, पक्का व्हायला लागतो. आणि प्रबुद्ध तत्वस्यही बंधमुक्तीर मुक्तात मनोनु नित्य सुखानुभूती. पायऱ्या म्हटलं ना, की अत्यंत वैराग्यवत समाधी. जो अत्यंत वैराग्यवान आहे त्याला समाधी प्राप्त होऊ शकतो, कारण त्याचं चित्त धावणं बंद होतं. समाहितस्यैव दृढ प्रबोधा. जो असा समाहित चित्ताचा आहे, त्याला समाधी प्राप्त होऊ शकली आहे, सहज त्याच्या ताब्यात आहे, अशाला प्रबोध दृढ होतो. म्हणजे ज्ञान दृढ होतं, बोध दृढ होतो. मी ब्रह्म आहे हे त्याचं सहज स्थिती होते. प्रबुद्ध तत्वस्यही बंध मुक्तीर. असा जो आहे, ज्याला हे ज्ञान निश्चित झालेलं आहे, मी मुक्त आहे ह्याची ज्याला खात्री आहे, दृढ प्रबोध हा जो आहे, असा जो आहे, तर त्याचाच बंध आणि मुक्ती हे दोन्ही नाहीसे होतात. बंधची नाही ठावे मोक्ष कासया म्हणावे. बंध असला तर मुक्ती ना. मुळात बंधच नाहीये, मिथ्या आहे तो. आपल्याला वाटतंय आम्ही बांधले गेली, पण वास्तविक बांधलेली नाहीये. मी मुक्त आहे, मी माझं स्वरूप काय आहे, जीवत्व पत्करलेलं आहे. कशाच्यामुळे? या मनाचे निसंगती, बाकी काही नाहीये. वाया मन हे नाव ये रवी हे कल्पनाची सावे व जयाचे निसंगे जीव दशा वस्तू. मी जीव का? मी मनाला सत्य मानते, त्याच्या मागे धावते, म्हणून मी जीवत व्हायला पाहिजे. पण वास्तविक मी स्वरूप आहे. स्वरूप आहे म्हणजे मी ब्रह्म आहे, हा दृढ प्रबोध आहे. आणखीन अशाला बंधमुक्ती आहे, कारण मी जर का ब्रह्म आहे, तर ब्रह्माला बंधन टाकायला दुसरं कोण आहे? नाहीच आहे काही. मी ब्रह्म आहे ही 100% खात्री पाहिजे. सहज झालं पाहिजे. जितकं मी स्त्री आहे हे मला सहज आहे, तितकं मी ब्रह्म आहे हे जास्त सहज पाहिजे. मग मी स्त्री आहे सुद्धा जाणार आहे, मी जीव आहे सुद्धा जाणार आहे, आणि मी ब्रह्म आहे हे. झोपेतनं उठवलं तरी देखील मी ब्रह्म आहे ह्याच्यातनं विस्मरण होणार नाहीये. स्वप्नात सुद्धा साप चावला तरी देखील तो साप मिथ्या, देह मिथ्या,
मिथ्या, मला काहीही संबंध नाहीये. इतकं जे जागेपणी असतं ते स्वप्नात असतं ना. मग जागेपणी जर का हा दृढबोध असला तर स्वप्नात देखील तसाच दृढबोध असेल. असा जेव्हा बंधमुक्तीच्या पलीकडे जातो, पूर्ण मुक्त होतो, म्हणजे पूर्णपणे ब्रह्मरूप होऊन राहतो, ब्रह्मविद ज्याला म्हणतात, असा जेव्हा होतो तेव्हा त्याला बंधमुक्तीर मुक्तात मनो नित्य सुखानुभूती असा जो मुक्त झालाय त्याला कायम आनंदच असतो. म्हणजे आनंद आहे असा नाही, कायम आनंदात असतो, अत्यंत सुखात असतो. त्याच्या आनंदाचं वर्णन नाही करता येणार. जगातली सगळी सुख एकवटली तरी ती त्याच्या पासंगाला पुरणार नाही, इतका आनंद तिथे आहे. म्हणजे ही जी शिडी दाखवली आहे ती अत्यंत वैराग्यवान जो आहे त्याला समाधी मिळू शकतो. ज्याला चित्त कायम समाहित राहतं, कायम जसं चित्त एकाग्र राहतं, तर त्यालाच दृढ प्रबोध होऊ शकतो. म्हणजे त्याचा ज्ञान जे आहे ते स्थिरावलेलं असतं, ज्याला आपण नेहमी अपरिवर्तनीय, दृढ अपरिवर्तनीय अपरोक्ष असं म्हणतो आपण. असं ज्ञान होतं. असं ज्याला ज्ञान होतं त्याला बंध आणि मुक्तीचा प्रश्नच येत नाही. न बंधो न बंधर न मुक्ती चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, ही त्याची 100% खात्री आहे, अनुभव आहे. असा प्रबुद्ध आहे त्याला बंधमुक्ती, आणि जो मुक्त आहे तो कायम आनंदात राहतो. आपण कायम बघतोय की मुक्तीचं स्वरूप आनंद रूपता हे आहे. कारणासह वर्तमान सकल दुःख निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती म्हणजे मोक्ष. कारणासह वर्तमान म्हणजे काय? दुःखाचं कारण काय आहे? मी देह आहे हे दुःखाचं कारण आहे ना. पाप पुण्य सुख दुःख देत असतात, निमित्त देत असतात. मी सुखी व्हायचं की नाही, दुःखी व्हायचं की नाही, हे माझ्यावरती अवलंबून आहे. जर का मी ते लावून घेतलं नाही तर मी सुखी होणार नाही. कारण जे दुःख होत आहे ते देहाला होत आहे, त्रिविध ताप आहे. आध्यात्मिक, अधिभौतिक, अधिदैविक. आध्यात्मिक म्हणजे देहाला होणारे रोग त्रास वगैरे, अधिभौतिक म्हणजे दुसऱ्या कोणी दिलेले त्रास वगैरे, अधिदैविक म्हणजे मृत्यूनंतरच जे यमयातना असतात त्या, किंवा दुसरा एक पद्धत आहे तर त्या पद्धतीत शीत उष्ण भूकंप गारा वगैरे जे सगळं आहे त्याला अधिदैविक म्हणतात. कुठलंही असलं तरी माझा संबंध काय आहे, हे सगळं मिथ्या आहे. दृढ प्रबोध आहे तिथे. जी दुःखाची कारण आहेत ती जरी तिथे असली तरी मला दुःख होणार नाही, कारण मी आनंद रूप होऊन बसलेली आहे. मला अजिबात दुःख होणार नाहीये. जग जगापरी चाले ते ईश्वर सूत्रे बांधिले, माझ्या हातात ते सूत्र नाही. ईश्वराच्या हातातही ईश्वर सूत्रांनी हे सगळं जग चाललेलं आहे, चालून द्या. मी माझ्या आनंदात स्थिर आहे, बस. बंध नाही, मुक्ती नाही, हा विचारच नाही. कशापासून मुक्त होणार आहे मी? मला बांधणार कोणी आहे का? मीच सगळीकडे व्यापून आहे. जर का तर आणखीन आणलं कुठनं द्वैत? अनुकूल प्रतिकूल आलं कुठनं? आणि त्याच्या पायी मी पाप पुण्य करेन अशी परिस्थिती तरी आहे का? नाहीये काही. जेव्हा भेद दिसतो तेव्हा हे सगळं होतं. भेद दिसला की अनुकूल हे चांगलं आहे, हे मला हवं आहे, ते प्रतिकूल आहे, हे नको. मग त्याच्यातून मला हे हवंच, मग काहीही उपायाने मी करेन. आलं पाप पुण्य, सगळं येतं तिथे, पाठोपाठ येतं. जन्म मृत्यूची परंपरा येते.
हे सगळं ज्या वेळे मी वैराग्य संपन्न होते त्यावेळी ही साखळी तुटते. नाहीतर ती अशी गोल गोल राहत काढण्यासारखी परत जन्म परत मृत्यू चालू आहे. कधीपर्यंत? जोपर्यंत विचार होत नाही, जोपर्यंत मुक्ती मिळत नाही, तोपर्यंत हे चालू राहणार आहे. आणि ज्याला या राहट गाडग्यातनं या चरकातनं सुटायचं आहे त्याला हा विचार महत्वाचा आहे. त्याला वैराग्य कमावणं गरजेचं आहे. वैराग्य असं सहज नाहीये. वैराग्य दवडिता पाठी लागे असं म्हटलंय, पण त्याच्यासाठी पूर्वतयारी ही सगळी लागते, विचार झालेला लागतो, तर वैराग्य येणार आहे आपोआप. मला वैराग्य संपन्न व्हायचंय असा विचार न करता सुद्धा तिथं वैराग्य येईल. वैराग्यान्न परम सुखस्य जनकम पश्यामी वश्यात्मन कुठे गेला वश्यात्मन तच्चेत शुद्धतरात्म बोध सहितम स्वराज्य साम्राज्य तु एतद् एतद्वारमजस्र मुक्ती युवतेर यस्मात् त्वमास्मात् परम सर्वत्रा स्पृहया सदात्मनि सदा प्रज्ञाम कुरु श्रेयसे. आता सांगतात की प्रज्ञाम कुरु, समाधी स्थिर कर. शिष्याला आता ते आज्ञा देतात, नुसतं असं आहे म्हणून थांबत नाहीये, तर आज्ञा करतात की तू समाधी संपादन कर. आता जे तुला मी सगळं हे सांगतोय तर त्याच्या साह्याने तुझं चित्त समाधीस्थ होऊन दे, म्हणजे ते एकाग्रता त्याची वाढून दे. कशा पद्धतीने? की वैराग्य ज्याचं झालेलं आहे. वैराग्य आहे म्हणजे चित्त धावत नाही, चित्त आपल्या ताब्यात आहे. चित्त ताब्यात असायला वैराग्य लागतं. आणखीन वैराग्य यायला चित्त ताब्यात घ्यायला लागतं. आधी मनाला आवडत जायला लागतं. शम दम कशासाठी सांगितलंय? अधिकार जो आहे शमदम सांगितलाय. दम इंद्रियांना आवरणं, शम मनाला शांत करणं, मनाला आवरून शांत करणं, म्हणजे चित्त स्वाधीन झालं ना. चित्त ज्याने वश केलेलं आहे अशाला वैराग्याच्या शिवाय दुसरं सुखाचं साधन नाही. कारण त्याचं चित्त आता बाहेरच्या विषयात, बाहेरनं मला सुख मिळेल वगैरे त्याच्यात रमतच नाही. तो पूर्ण वैराग्य संपन्न झालेला. त्याला सुखाची ओढ आहे, पण ती आंतरिक सुखाची ओढ आहे. बाह्य विषयांचं त्याला अट्रॅक्शन उरलेलं नाही. कारण खरं सुख कुठून येत आहे त्याला माहिती आहे. प्रत्येक आनंदाच्या क्षणी आपल्याला आठवण व्हायला पाहिजे की हा आनंद जो मला मिळतोय विषयांच्या निमित्ताने मिळतोय, हा त्या मूळ आनंदाचा अंश आहे. जसं ज्ञानाच्या बाबतीत आपण पाहिलं होतं ना की प्रतिबोध विदितम मतम अमृतत्वम ही विंदते म्हणून, की प्रत्येक जे आपल्याला ज्ञान होत आहे ते ज्ञान का होतं, तर सगळं विश्व ज्ञानरूप आहे, मी ज्ञानरूप आहे, माझ्या आतमध्ये ज्ञान आहे. ज्या पदार्थाचं ज्ञान होत आहे मला तो देखील ब्रह्मरूपच आहे, म्हणजे ज्ञानरूप आहे. आणि त्यामुळे माझं चित्त जेव्हा त्याला जाऊन चिकटतं त्याच्या आकाराचं होतं त्यावेळी मला त्याचं ज्ञान होतं. म्हणजे ज्ञान होतं ते कशामुळे होतं? त्या ज्ञानरूपत्वामुळे. तसंच आपल्याला आनंदाच्या बाबतीत सारखा विचार ठेवायला लागतो आणि मग चित्त वश व्हायला लागतं. आपण धावतो बाहेर ते सुखासाठीच धावतोय ना, दुसरं काहीतरी आपल्याला कारण आहे. आपण म्हणू की मला मान मिळावा म्हणून धावतेय मी, पैसा मिळावा म्हणून धावतेय, पण मान कशासाठी हवाय? त्यांनी मला बरं वाटतं म्हणून. पैसा कशाला हवाय? ज्यांनी मला सुख मिळेल असं वाटतंय अशी साधनं विकत घेण्यासाठी. घर 2 BHKच आहे, नाही पाहुणे आले की प्रॉब्लेम येतो. जरा मोठं पाहिजे नाही का? मोठं बांधलं, मग मला सुख मिळालं का?
काय मेंटेन करायला लागतं ग, कंटाळा येतो. माणसं हल्ली मिळत नाही. झाली कुरकुर सुरू. कितीही विषय घ्या, काहीही करा, त्याच्यातनं सुख मिळणार नाही. काळ्या दगडावरची रेघ आहे. म्हणजे पैसा मिळवला, त्याच्या मागे धावलो की त्याच्यातनं मला ह्या सगळ्या गोष्टी मिळतील. ह्या गोष्टी मिळाल्यानंतर तरी सुख होईल का? नाही होणार. माझी मैत्रीण एका कोकणाच्या जावयाची गोष्ट सांगायची की मुलगी कोकणातली होती. आणखीन हा जावई देशावरचा होता. आता लग्न झालं. मुलीच्या आई वडिलांनी त्यांच्या आंब्याच्या बागा वगैरे होत्या. आंब्याची पेटी पाठवली. अत्यंत सुंदर आंबा, त्याची पेटी पाठवली. आता आंब्याचे दिवस सुरू होत आहेत ना, त्यामुळे मला या गोष्टीची आठवण झाली. जावई म्हणाला की काय पेटीच तर पाठवली, झाड दिलाय का मला? मुलीने सांगितलं की बाबा, आपल्याला वाटत होतं की आंब्याची पेटी पाठवल्यानंतर हे खुश होतील, पण ते म्हणतात झाड कुठे मला दिलं. वडील म्हणाले एवढंच ना, मी देतो त्याला झाड. म्हणून ते झाड त्याला बक्षीस करून दिलं. जावई म्हणाला, हे झाड एकच दिलाय ना, बाग कुठे दिली? वडिलांनी विचारलं की आता तरी खुश आहेत ना? नाही हो बाबा, एकच झाड दिलाय, बाग नाही दिली, म्हणून त्यांची कुरकुर चालू आहे. ठीक आहे, तुला नाहीतरी द्यायचंच होतं, मी बाग देतो तुम्हाला एक. म्हणून आंब्याची एक बाग दिली. वडील आपले त्या बागेचं सगळं जे काय करायला लागतं, बरेच व्याप असतात त्याचे, ते सगळं सांभाळत होते. आणि आंबे मात्र यांना पाठवत होते. खुश आहे का? नाही. एकच बाग दिली, आणखीन काय दिलंय? म्हणजे समाधान नावाची जी गोष्ट आहे ती नाही. आपलं सगळ्यांचं असंच असतं. आज हे मिळालं, समाधान नाही, आणखीन पाहिजे. हे नाही, आता ते पाहिजे. तेही मिळालं, छे सगळं कुठे मिळालंय. वैराग्य असलं तर सुख असतं. वैराग्य जर का नाही, तर ही आपली हाव आणखीन पाहिजे, दुसरं पाहिजे, वेगळं पाहिजे, एक्साइटमेंट पाहिजे, काय अर्थ नाही जीवनात, हे सगळं चालू राहतं. वैराग्य हवं. त्याच्यासारखं दुसरं सुखाचं साधन नाही. आणखीन हवं हे संपतं. आशा, इच्छा, वासना या सगळ्या थांबतात आणि चित्त अत्यंत बस समाधान. ती अलेक्झांडरची मला वाटतं गोष्ट आहे ना, की भारतात आला, त्यांनी ऐकलं होतं की इकडे साधू आहेत काही काही. त्यांनी आपल्या सैन्याधिकाऱ्याला सांगितलं की साधू एखादा शोध चांगला, मला भेटायचा आहे. त्या सापडला एक चांगला साधू. त्याला सांगितलं साधू बुवांना की बोलवलंय आमच्या बादशहाने. तो म्हणाला मला काही काम नाहीये त्याच्याशी, त्याला हवं तर त्यांनी यावं. अलेक्झांडर गेला. आणखीन पाहिलं त्यांनी, बेअर मिनिमम कपडे, झाडाखाली आरामसे बसलेला आहे. हातात जेम कमंडलू, झोळी, काही नाही हातात, बाकी काही कुठे नाही. त्याने विचारलं की महाराज, तुम्हाला मी काय देऊ? पैसे देऊ का? राजवाडा एखादा बांधून देऊ का? तुम्ही आरामात राहाल, काय देऊ तुम्हाला? साधूने सांगितलं की द्यायला निघालायस, थोडासा बाजूला हो, मी छान ऊन खात बसलो होतो, तू तिथे उभा राहिल्यामुळे माझं ऊन गेलंय, बस मला आणखीन काही नको. किती वैराग्य संपन्न असावं. पूर्ण समाधानी. कारण आतमधनं आनंद आहे. आनंदासाठी ह्या बाहेरच्या गोष्टींची गरजच नाहीये. यदृच्छा लाभ संतुष्टो, गीतेत आहे ना.
असा जो आहे त्याला सुखच सुख असतं, दुसरं काही त्याच्याजवळ येऊ शकत नाही, कारण कशालाही एंट्री नाही, नो एंट्री. आणि ते रूल पाळणारे असतात, आपल्यासारखं नो एंट्री मधनं घुसणारे नसतात. अशी त्या दुःखांना एंट्री नाही, या सुखांनो या म्हणायला लागत नाही, किंवा दुःखांनो जा म्हणायला लागत नाही. दुःख येऊच शकत नाही त्याला, कारण त्याला दुःख ओखदासे न भेटे. औषधापुरतं सुद्धा दुःख राहत नाही. कारणासह वर्तमान सकल दुःख निवृत्ती असते. कारण काय आहे? ही हाव हे कारण आहे, अविद्या हे कारण आहे, मोह हे कारण आहे. अविद्येच्यामुळे मोह होतो, मोहामुळे हे सगळं जग सत्य वाटायला लागतं, सत्य वाटल्यामुळे ह्याच्यातनं मला सुख मिळेल वाटायला लागतं, तिथे चित्त धावायला लागतं. ही सगळी साखळी तुटते. चित्ताचं धावणं बंद झालं, हे सगळं जे दिसतंय ते तसं नाहीये हे कळलं, मोहातून बाहेर पडलो, अज्ञान गेलं समाधीच्या मुळे, संपलं. मग फक्त आनंद उरला. म्हणून चित्त ज्याने वश केलाय त्याला वैराग्या वाचून दुसरं सुखाचं साधनच नाहीये, त्यानेच केवळ सुख मिळतं. आणखीन हेच वैराग्य जर का आत्मज्ञान रूप आत्मज्ञानासह असलं तर काय आहे? केवळ वैराग्य हे कांड पिसे, समर्थ सांगतात. नुसतं वैराग्य आलेलं आहे, तो माणूस वेड्यासारखा असतो, दुराग्रही असतो. वैराग्य मला काही नको आहे, हे अजिबात नको. एक एकदा तर तुम्ही पण घ्यायचं नाही म्हणून सांगेल घरच्या लोकांना. घरच्या लोकांना वाटतं की आपण घेतोय त्यांनी पण घ्यावं. घेतलं तर काही वैराग्यात फरक पडणार आहे का? अजिबात काही फरक पडत नाही, कारण ते हवंच असं नसतं, च काढलेला असतो त्यांनी. हा याचा अर्थ असा नाही की लोक सांगतात टीव्ही बघायला आमच्या बरोबर रोज तुम्ही बसलं पाहिजे, चर्चा केली पाहिजे. नाही जमणार, तुम्ही तुमचं बघा, माझं काही हरकत नाहीये. तुम्ही पण बघायचा नाही असं नसतं. तुम्हाला जे हवं ते तुम्ही करा, पण मला माझ्या याच्यात स्वातंत्र्य आहे, मी बसणार नाही. वैराग्य जे आहे त्याला तारतम्य लागतं, आणि ते जेव्हा आत्मज्ञान युक्त होतं, केवळ नुसतं वैराग्य नाही, तिथे विवेक आहे, ज्ञान आहे, त्याला संपत्ती म्हटलेलं आहे. मोक्ष श्रिया अलंकृत ऐसे हे संत श्रीमंत, जीव दरिद्री असंख्यात नृपती केले. असा ज्ञानरूप संपत्तीने जर का ते शोभिवंत झालेलं असलं, तर ब्रह्मानंदाचं साम्राज्य, आता जो मोक्षश्रिया अलंकृत ऐसे हे संत श्रीमंत म्हटलं ना, नृपती केले. मोक्ष साम्राज्य त्यांना मिळाले. साम्राज्य का शब्द वापरला? कारण तो स्वतंत्र असतो, आनंदात असतो, त्याला जे हवं ते सगळं मिळतं. साम्राज्य ज्याचं असतं त्याला, ह्याला काही असं हवं असण्याचा प्रश्नच येत नाही, वैराग्य संपन्न आहे, त्यामुळे त्याला सगळं मिळाल्यासारखंच आहे ना, त्याला कसलीही गरज नाही. म्हणून ब्रह्मानंद रूप साम्राज्य त्याला मिळून जातं. आणि असं जे असतं ते तू संपादन कर. नित्य कैवल्य मुक्तिरूप स्त्री तुला माळ घाली. तुकाराम महाराजांचा अभंग आहे की आता मुक्ती परिणिली नोरी, आता दिसचारी खेळी मिळी. मुक्ती नावाच्या स्त्रीशी लग्न केलं, आता आनंदात दिवस पुढे. आनंदात का? कारण मुक्ती म्हणजे आनंद आहे, तिच्याशीच लग्न मी केलं. एखाद्या प्रचंड
श्रीमंत राजकन्येशी समजा लग्न झालं, तर अल्लाउद्दीनची गोष्ट आहे ना, राजकन्येशी लग्न झाल्यानंतर तो श्रीमंत झालाच की नाही आपोआप. तसं असतं की जी आनंद रूप आहे, जी सुखरूप आहे, अशा मोक्ष नावाच्या स्त्रीशी, मुक्ती नावाच्या स्त्रीशी जर का विवाह झाला, म्हणजे ते जर का एकरूप झाले, म्हणजे तो मुक्त झाला, तर त्याच्या ठिकाणी आनंदाशिवाय दुसरं काय राहणार आहे. यासाठी ह्या कैवल्य म्हणजे केवळ तेच, अशा मोक्षासाठी तू बुद्धीला स्थिर कर, वैराग्य मिळव आणि समाधी संपादन कर. वैराग्याच्या साह्याने, स्थिरतेच्या साह्याने, चित्त शुद्ध करण्याच्या साह्याने चित्त शांत झालं तर समाधी प्राप्त होऊ शकते. तेव्हा तू हे सगळं करतोयस, तू समाधी संपादन कर, आणखीन कायम आनंदात राहा. इथे आपलं 378 पर्यंत झालेले आहेत आपले. इथे आपण थांबूया. हाच विषय आणखीन थोडा पुढे येणार आहे. हरिओम. खूप खूप धन्यवाद पूज्य डॉक्टर ज्योत्स्नाताई. तुम्हाला इथूनच साष्टांग नमस्कार करतो पुन्हा. आणि कोणाला प्रश्न असेल तर त्यांना विनंती करतो आपला मायक्रोफोन ऑन करून प्रश्न विचारा. ज्योत्स्नाताई नमस्कार. नमस्कार. कारण देह आणि महाकारण देह मध्ये तुमचा एक हलका विषय निघाला, त्याबद्दल जरा सांगाल का? अवश्य. कारण देह म्हणजे अज्ञान. अज्ञानाला कारण देह म्हणतात. ब्रह्मांडाचा कारण देह माया ही आहे. आणखीन एका जीवापुरतं जो मायेचं स्वरूप असतं त्याला अज्ञान म्हणतात, ज्याच्यामध्ये सगळ्या वासना असतात. आणखीन ह्या अज्ञानाला कारण देह म्हणतात, कारण अज्ञानातनं सगळ्याचा जन्म आहे. मोह मगाशी जे म्हटलं तर अज्ञानाचं फलित आहे, आणि मोहाच्यामुळे जगत सत्यत्व वगैरे सगळं येतं, म्हणून त्याला कारण जगाचं असं म्हणण्यात येतं. आणि दुसरा त्याचा व्यष्टीपुरता अर्थ म्हणजे सुषुप्ती, जिथे केवळ अज्ञान असतं, आणि त्या सुषुप्तीतनं आपल्याला जाग तरी येते किंवा स्वप्न तरी पडतं. आपण जेव्हा म्हणतो ना की मला गाढ झोप कशी ती नाही, मला स्वप्नच सारखी पडत होती, याचा अर्थ गाढ झोप लागलेली होती. गाढ झोपेशिवाय स्वप्नात आपण जात नाही. कारण देह येतो. स्वप्नाला पण कारण आहे, जागृतीला पण कारण आहे. आणखीन महाकारण देह जो आहे तो ज्ञानाचा प्रांत आहे. तिथे म्हणजे हे वास्तविक देह म्हणून म्हणता येत नाही, पण म्हणायला लागतात, कारण आपल्या देहापुरते जसं सूक्ष्म देह पूर्ण अंतःकरण आपलं स्थूल देह व्यापून असतो, म्हणजे त्याला देहाचा आकार आपण कल्पना केली. अज्ञान आपल्यापुरतं त्या देहाला व्यापून असतं, म्हणून त्याला देहाची कल्पना केली. तसंच महाकारण देहात फक्त अंतःकरण वृत्ती असते, सूक्ष्म बुद्धिवृत्ती असते, आणि ती देह व्यापून असते. ती संकल्पना आहे, आणखी त्याच्यामुळे तिलाही देह म्हटलेलं आहे. सूक्ष्म अंतःकरण वृत्ती, बुद्धिवृत्ती असते म्हणजे काय आहे, तर ती केवळ चिंतन जे करत असते ते सोहमचं चिंतन करत असते किंवा नामाचं चिंतन करत असते. त्याच्या पलीकडे त्या बुद्धिवृत्तीला दुसरं कसलंही भान नसतं. फक्त सोहम शिल्लक उरलाय. मी कुठे बसले, काय आहे, कसलंही भान नाही. चाललेलं आहे, नामी आहे, आणखी नाम चाललेलं आहे. अशी जी अवस्था आहे अंतःकरणाची, त्या अंतःकरणाच्या अवस्थेला महाकारण देह असं नाव आहे. म्हणून ही ज्ञानाच्या प्रांतातली म्हटलेली आहे. धन्यवाद ताई. ज्योत्स्नाताई, मला एक प्रश्न आहे. हा, नमस्कार. नमस्कार. प्रश्न असा आहे की आपण जे तुम्ही वैराग्याबद्दल जे सुरुवातीला बोललात,
तर मला ते थोडं म्हणजे बुद्धीच्या लेवलला पटतं आपल्याला की हो हे असं आहे. पण मला असा प्रश्न आहे की समजा एक मला डिफरन्स की जे साधक आहेत की जे ना आपल्याला हे आपल्याला माहिती आहे की आपल्याला असं असं करायचं आहे, आपल्याला कुठल्या गोष्टी गुंतून राहायचं नाही आहे, आणि जे जीवनमुक्त आहेत की ज्यांना ब्रह्मज्ञान झालेलं आहे, तर त्या लोकांच्या त्या दोघांमधला एक डिफरन्शिएशन मला असं एक जर सांगता आलं तुम्हाला, की जसं आता समजा मला म्हणजे फॉर एक्झाम्पल मला पुरणपोळी खूप आवडते, मी असं म्हटलं तर आणि असं असतं का की जे ज्यांना ब्रह्मज्ञान झालंय त्यांना आवड निवडच नाही आहे काही, का त्यांना सुद्धा पुरणपोळी आवडते आणि आणि त्यांनाही जर आवडत असेल तर माझ्यात आणि त्यांच्यात काय फरक आहे, म्हणजे वेअर डिफरन्स काय असा त्यांच्यामध्ये? मोठा फरक असा आहे की पुरणपोळी आवडते बरोबर आहे, कारण त्यांचं मन जागं असतं, हं. देह असतो, प्रारब्ध असतं, आवड निवड असते. पण जर का पुरणपोळी मिळालीच नाही किंवा समोरची कोणी उचलून नेली तरी त्यांना त्याचं काहीही वाटणार नाही. अच्छा. आपल्याला राग येईल, हो. माझ्या समोर वाढलेली पुरणपोळी कोणी उचलून नेली आणि मला हवी आहे, हम्म. छान त्याच्यात तूप वगैरे घातलेलं आहे, नारळाचं दूध घातलंय कोकणाच्या ह्याच्यात, हा. आणि ती उचलून नेली हा. तर मला किती राग येईल. हो. आता तोंडाशी आलेला माझा आवडता घास गेला, हा. त्यांना काही वाटणार नाही. हा अच्छा. सगळ्यात महत्वाचा फरक आहे. ते अमुक हवंच हे त्यांचं केलेलं असतं. आवड निवड नाही असं नाही. पण आता मी बघितलेलं मीठ न घातलेलं दिलं तरी शांतपणे तेवढ्याच आनंदाने जेवले. अच्छा. आणि अशाही केसेस पाहिलेल्या आहेत की मीठ घातलं नाही म्हणून ताटाचं सुदर्शन चक्रपती देवांनी केलं. हो, बरोबर. म्हणजे फरक कळला. हो, आलं लक्षात. चव कळत नाही असं नाही, आवड निवड नाही असं नाही. रंग आवडतात, वास आवडतात, सृष्टी सौंदर्य आवडतं, पण ते तिथल्या तिथे असतं. त्याचा आस्वाद घेतात, ते रसिकता असते, पण हे हवंच असं नसतं. मग आपण जे म्हणतो की संकल्प, म्हणजे आता समजा फॉर एक्झाम्पल वैराग्य आपल्याला प्रॅक्टिस करायचं आहे, समजा की आपल्याला कळलं, म्हणजे आपण आता समजा भाजी घ्यायला जातो, तर मी तिथे जाऊन सहसा म्हणजे आपण आपल्याला ज्या आवडतात त्या भाज्या घेतो विकत. आता वैराग्याची प्रॅक्टिस करण्याकरता ज्या ज्या आपल्याला आवडत नाही त्या सगळ्या उचलून आणायच्या, अजिबात म्हणजे नाही. कडुलिंब आणून त्याचा रस प्यायचा नाहीये. म्हणजे प्रश्न माझा कालच फारच असा बेसिक आहे, पण मला एक त्यातनं असं आवडतं त्याच आणल्या जातात. फक्त ही मिळाली नाही, आज मला ही खायची इच्छा होती असं होणार. अच्छा. हे आग्रह संपलेले असतात. यदृच्छेने जे मिळेल, यदृच्छा लाभ संतुष्टो, स्थितप्रज्ञ लक्षणं वाचा. हा. सगळं त्याला कळताय, सगळ्या भावना आहेत, पण त्यांच्या आहारी कधी जाणार, वाहत जाणार नाही कुठेही. हा. आवडी निवडी राहणारच आहेत, देह आहे, पण मला माझी आवड पुरवली गेली नाही, माझं तर संताप येणार नाही. माझ्या विरुद्ध कोणी वागलं तरी त्याचं काही वाटणार नाही. तुल्य निंदा स्तुतीर मौनी. आपल्याला होतं का असं? अजिबात. नाही. हे होतं त्यांचं. फरक जो आहे तो इथे सगळा फरक आहे. इक्विलिब्रियम म्हणूया किंवा अखंड ती शांती, समाधान, तृप्ती, निर्भयता हा त्यांचा स्थायी भाव असतो, आपला नसतो. वरवर दिसायला ते आपल्यासारखे दिसतात, पण आतून प्रचंड बदल असतो. फार फरक आहे. धन्यवाद, खूप छान उत्तर दिलं तुम्ही, मला फार आवडलं. थँक्यू. ज्योत्स्नाताई, दुसऱ्याची तर हेच असते, पण नाही, आय मीन माझी स्तुती हवीच असते, पण दुसऱ्याची स्तुती केलेली सुद्धा चालत नसते आपल्याला. तिथे वैराग्य नाही, तिथे लोकेशन आहे. माझी स्तुती मला हवी आहे. देवांना देखील स्तुती प्रिय असते, पण इथे स्तुतीचेही शब्द आहेत, निंदेचेही शब्द आहेत. चालायचं ते चालून द्या. मावशी नमस्कार करतो. नमस्कार. भारत बोलतोय. हा. मावशी, तुम्ही खूप सुंदर आता एक वाक्य सांगितलं की जीवनमुक्ताचा मी हा बाधित झालेला असतो.
म्हणजे त्यांना जसं मला वाटतं की मी जागा आहे, तसं त्यांना जागेपण ही पूर्ण खात्री असते की जीवरूप जो आहे तो जागा आहे. मी जागा पण नाही आणि मी झोपत पण नाही. म्हणजे ते मीला स्वतःपासून, म्हणजे अहम जो म्हणतो त्या मीला ते स्वतःपासून वेगळं बघू शकतात. सामान्य अहम जागा असतो त्यांचा, म्हणजे माझ्या अस्तित्वाची जाणीव आहे तिथे. अस्तित्वाची जाणीव असल्याशिवाय व्यवहार होणार नाहीये. मी या देहात आहे, अमुक नावाने आहे, ही जाणीव असल्याशिवाय व्यवहार होणार नाहीये. बरोबर अगदी आहे. बरोबर. हो. मावशी पण मला ती बाधित असते, तो खरा नाहीये. खरं स्वरूप माझं सच्चिदानंद रूप आहे. मी या देहात राहते. अगदी बरोबर. मावशी, म्हणजे बाधित होणं म्हणजे बुद्धीवरती अगदी बरोबर संस्कार झालेला असतो की हे मी नाही. आणि ते त्यालाच थोडं आपण नित्यमुक्त म्हणतो का? म्हणतो ना त्यालाच? होय, बाधित होणं म्हणजे जे दिसतंय ते तसं नाही, भ्रमरूप आहे, ही खात्री. बरोबर. मग मावशी, माझा प्रश्न असा आहे की मागच्या वेळी मी जसं आपल्याला एकदा प्रश्न विचारला की घन अज्ञान म्हणजे हम्म, जे एकोहम हे जे स्फुरण झालं, तर त्याला आपण ईश्वर म्हणतो. हम्म, आणि जीवाची उपाधी आपण म्हणतो अविद्या. मग हम्म, अविद्या म्हणजे मी हा देह आहे, किंवा मी हे सूक्ष्म देह आहे, किंवा मी अंतःकरण आहे. हम्म, अंतःकरणाला धरून असलेला मी, ही जोपर्यंत समज माझ्या बुद्धीमध्ये आहे ती अविद्या. आणि एकदा ती, म्हणजे ते ज्ञान झाल्यानंतर म्हणा, किंवा ह्या मीचा बाध जेव्हा होतो, जेव्हा ते बुद्धीमध्ये ठसतं की हा हे मी नाही, मग तिथे अविद्या जाते. पण तिथे अज्ञान अजून असतंच, असं म्हणू शकतो का? नाही. तसं नाहीये. अज्ञान जे आहे ते समष्टीच्या संदर्भात आहे आणि अविद्या जी आहे ती जीवाच्या संदर्भात आहे. अज्ञान जे आहे ते जगाच्या संदर्भातलं तसं राहतं, म्हणूनच जग दिसतं. अज्ञान लेश असं त्याचं नाव आहे, प्रारब्ध लेश असं दुसरं म्हणतात. म्हणून जीवनमुक्ताला सगळं जग दिसत असतं. पण अविद्या जी आहे ती जीवाच्या संदर्भातली म्हणतात. हे ऍक्च्युअली शास्त्रकारांनी बसवून दिलेली घडी आहे. वास्तविक पाहिलं तर अज्ञान आणि अविद्या एकच आहे. म्हणजे मला घटात प्रश्न, आकाश, बोला. बाहेरचं फरक नाहीये ना. हो, अगदी बरोबर. मला प्रश्न असा होता की आपण ईश्वराला नित्यमुक्त म्हणतो आणि तिथे घन अज्ञानही म्हणतो, म्हणून मला जरा थोडस बरोबर. घन अज्ञान या दृष्टीने आहे की स्वरूपावरती जाणीव उठल्यामुळे त्या जाणीवेने स्वरूपाची शांतता जी होती, स्वस्थ शांत ही जी स्थिती होती ती ढळली की नाही. सरोवर आहे, तळ, छोट म्हणूया, मोठं नको घ्यायला. त्याच्यावरती एखादा तरंग उठला तर पडणारी प्रतिबिंब हलायला लागतात की नाही. पण हो. तेच जर का तरंग नसला, शांत असलं, तर प्रतिबिंब किती स्वच्छ दिसतं. तसा ब्रह्मस्वरूपावरती, त्या सरोवरावरती तरंग उठला मीच्या जाणीवेचा. ज्या भागात ती जाणीव तरंग तो गेला ती माया आहे. हो. आणखीन त्यांनी तिथलं प्रतिबिंब म्हणूया, ते बोलायची गोष्ट आहे, प्रतिबिंब वगैरे नाहीये तिथलं, पण तिथली शांत स्थिती डिस्टर्ब केली म्हणजे स्वरूप झाकलं गेलं. म्हणून त्याला गाढ ज्ञान म्हणतात. आणखीन तरी देखील ते शेवटी ब्रह्मावरचाच तरंग आहे ना, त्यामुळे तो शुद्ध सत्व गुणाचा आहे. आणि त्याच्यात पडलेलं प्रतिबिंब जे आहे ब्रह्माचं, त्याच्यासह ब्रह्मासह तो जो तरंग आहे, तर त्याला आपण ईश्वर म्हणतो. मग तो स्वच्छ असल्यामुळे त्या ईश्वराला स्वस्वरूपाचं अज्ञान कसं असेल, म्हणून तो नित्यमुक्त आहे. जीवाच्या बाबतीत जी अविद्या आहे, म्हणजे तो जो त्या अज्ञानाचा किंवा मायेचा पोर्शन आहे, एका जीवापुरता मर्यादित, एका अंतःकरणाने मर्यादित झालेला, त्याच्यावरती त्या अंतःकरणात बसलेल्या सगळ्या संस्कारांच्या मुळे तिथे स्वरूपाचा वरती दाट
झाकण पडतं, घट्ट झाकण पडतं, ट्रान्सपरंट झाकण नसतं ते. कारण त्याच्यात सत्वगुणाबरोबरच रज आणि तम मिसळलेले असतात, आणि रज आणि तमामुळेच त्या वासना असतात ना. आणि म्हणून जीवाच्या बद्दल तो मलिन सत्व म्हणतो, त्याला अज्ञान आहे असं म्हणतो, कारण त्याला स्वस्वरूपाचं ज्ञान होऊ शकत नाही. आणि ते ज्ञान होण्यासाठी हे जे रज आणि तम आहेत आणि नंतर सत्व सुद्धा, ते बाधित करायला लागतात, ते घालवायला लागतात. रज तम सत्वगुण बाधित करायला लागतो. खूपच सुंदर सांगितलं मावशी. खूप खूप छान सांगितलं. खरोखरीच खूपच छान. खूपच सुंदर सांगितलं. हो. खरंच. साष्टांग नमस्कार मावशी तुम्हाला. खूप छान सांगितलं मावशी, खरंच. मावशी, तुम्ही आता म्हणूनच म्हणालात ना, एक दृष्टांत दिला तुम्ही की मी मी म्हणजे ब्रह्म आहे, माया आहे, आणि तिसरा शत्रू तिथे आला कुठून. म्हणजे जीव हा मी जे समजली, तो तिसरा शत्रू कुठून आला तिथे. म्हणजे जो ब्रह्म आहे, आणि त्या ब्रह्मावर ज्या तरंगामुळे, म्हणजे मायेमुळे जो तरंग आला, तर तो आहे. आणि मी समजली, देह समजली, म्हणून तो तिसरा कुठून आला, असाच त्याचा अर्थ ना. म्हणजे जीव नावाचा प्रकार आला कुठनं? नाहीच आहे. न कस्य जायते जीवो संभवोस्य न विद्यते, एतत् तदुत्तमं सत्यम न किंचित जायते. आणि मांडुक्यात काय. आणि तुम्ही आता जे एक्सप्लेन केलं त्याचं रूट हेच आहे ना मावशी, म्हणजे याच्यामुळेच त्याला अस्तित्व नाही, जीवाला. नाही, मला कळला नाही प्रश्न. तुम्ही आता जे छान समजावून सांगितलं, तर त्याच्यामुळेच आपण म्हणतो ना की त्या जीवाला अस्तित्व नाही. न कश्चित जायते जीवो जे म्हटलं आपण, ते त्याच्यामुळेच म्हणतो ना. कारण मुळात जाणीव हे खरी आहे का? कल्पना आहे ना ती एक. मी बहु व्हावं ही कल्पना आहे. ईश्वराने सृष्टी केली, ईश्वर मुळात कल्पना आहे. त्या कल्पनेतल्या ईश्वराने कल्पनेने सृष्टी निर्माण केली. मग त्याला किती अस्तित्व आहे? आपण त्याच्या स्वप्नातले आहोत, आपण त्याच्या कल्पनेतले आहोत. आपल्याला अस्तित्व आहे का? माझ्या स्वप्नातल्या पदार्थांना वास्तविक अस्तित्व असतं का? माझ्या स्वप्नात बरीच माणसं बिणसं सगळे येतात, ते जर का म्हणायला लागले की आम्ही सत्य आहोत, तसं आपलं चाललेलं असतं. आपण ईश्वराच्या स्वप्नातले आहोत. सांगितलं ते कनेक्शन खूप छान जमलं. ते काय होतं, आपल्याला बुद्धीला पटतं, पण मन आपलं जे सगळ्या जगत सत्यत्वाला देह तादात्म्याला चिकटून बसलेलं असतं ना, त्याच्यामुळे ते प्रत्यक्षात उतरवणं आपल्याला खूप जड जातं. आणि तिथे वैराग्याचं महत्व आहे. हळूहळू मनाला, म्हणजे विषयातनं कायम सुख नाही वगैरे पद्धतीने समजावून 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 खरा आनंद कुठे आहे ते सांगून त्याला विषयांपासून आपल्याला दूर करायला लागतं. मोठं कठीण काम असतं ते. एक बारीक शाब्दिक प्रश्न आहे इथे. 377 मध्ये अत्यंत वैराग्यवतः समाहितस्य एव बुद्धिबोधः असं आहे. तर समाहितस्य त्याचा अर्थ मला वाटलं तुम्ही म्हणला की जिथे तो पुन्हा पुन्हा येऊन स्थिर होतो त्याला तो दृढ प्रबोध होतो, अशा अर्थाचंच ते समाधी आणि समाहितस्य असे दोन्ही एकाच अर्थाचे शब्द अशा अर्थाने म्हणजे वापरलेत ना. समाहित म्हणजे चित्त एकत्र ज्याचं झालेलं आहे, चित्त समाहित करणं. कुठचीही गोष्ट समाहित करणं म्हणजे ती एकत्र करणं. आणखीन चित्ताचं म्हणजे मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे जे सगळेच त्याचे पदर धरूया, तर त्याचं बाहेरचे धाव बंद करून एकत्र आणणं म्हणजे समाधी आहे की नाही. आणि समाहित म्हणजे तेच एकत्र आणण्याची क्रिया जी आहे ती समाहित करणं
हे आहे, म्हणजेच समाधी साधणं. हा, तिथे म्हणून संस्कृत जो शब्द आहे समाहितस्य, म्हणजे तो त्याला, म्हणजे त्याला असा अशा अर्थाने आहे ना, म्हणजे ज्याला हे साधतं त्याला. हा, समाधी जो साधू शकतो त्या त्याला षष्ठी आहे, षष्ठी. समाहित. हो. हम्म. अच्छा, तर छोटाच प्रश्न होता. आणखीन काय प्रश्न आहेत? समाहित चित्ताचा असा पण अर्थ होतो ना ज्योत्स्नाताई, की काय सुख दुःख समेकृत्वा तसं तशासारखं का नाही? नाही, समाहित म्हणजे एकत्रित करणं, हा अर्थ आहे त्याचा. बरं. मी माझं डोक्यात तसं बसलं होतं, ते चूक आहे हा, माझी. नाही, मुळातला अर्थ तशा पद्धतीचा आहे त्याचा. पण सुख दुःख समयकृत्वा म्हणजे मग आपलं चित्त समाहित झालेलंच आहे ना. दगड नाही होत आपण, किंवा बेशुद्ध नाही होत सुख दुःख समान करायला. पण त्याच्या अट्रॅक्शन संपलेलं आहे, त्याच्याबद्दलचं दुःख नको सुख हवं वगैरे हे सगळं गेलेलं आहे. ईश्वर शरणागती आलेली आहे, त्यामुळे चित्त एकाग्र राहू शकत आहे. हा, चित्त एकाग्र तिथे समाधी आहे ना. होय, बरोबर. त्याच्या पाठोपाठ ते येत आहे म्हणून ते कळलं. ठीक आणि आहे. एकनाथ महाराजांचा दृष्टांत खूपच सुंदर होता समजण्यासाठी. ते लाकडाचा आणि बाजेचा फार सुंदर होता तो. हो, ती कथा त्यांच्या चरित्रात आहे, ती आठवली ऐनवेळी ईश्वर. ठीक आहे, कोणाला आता प्रश्न नसतील तर मी शेवटचा श्लोक घेतो. पुन्हा एकदा तुम्हाला साष्टांग नमस्कार ज्योत्स्नाताई. भावी पूर्ण कृपा गुरु मजवरी, प्रार्थित भावे तुला. वारी सर्वरिष्टने उनिलया संमोह जो वाढला. अज्ञानांधजनासी मुक्त करुणी, शांती पदी बैसवी. विनती हीच असे न मागत तुझे, भक्ती तुझी ही हवी. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय श्री राम. जय श्री